बदलापूर मधलं वातावरण? आता तुम्ही प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं बघताय की लाडक्या बहिणींचा विश्वास हा महायुतीवर आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी ही स्वतः या प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतलेला आहे. जर तुम्ही बघितला तर खरोखर माता बहिणींचा जो विश्वास आहे तो या महायुतीवर आहे. कारण फक्त तोंडाची वाफ घालून हवेत गोळीबार करून असं काही नाही. आम्ही माता बहिणींच्यासाठी, या लाडक्या बहिणींच्यासाठी महायुती सरकारनं करून दाखवलेलं आहे आणि अजून पुढं लखपती बहिणा म्हणजे जे झालेल त्याच पद्धतीनं महिलांच्यासाठी अनेक योजना इथून पुढे सुद्धा हे सरकार घेऊन येईल हा विश्वास आहे. म्हणून ही जी निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं माता भगिनींनी म्हणजे लाडक्या बहिणींनी हातात घेतलेल्या आणि लाडक्या बहिणीच हा महायुतीचा भगवा या महानगरपालिकेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही. आज सकाळीच विरोधकांनी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्याच्यामध्ये महिलांसाठी मोफत KMT आणि महिलांसाठी पिंक बसेस, आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिला हप्ता 10,000 रुपयाचा असेल अशा पद्धतीच्या घोषणा केल्यात. कुठंतरी त्यांच्याकडून सुद्धा लाडक्या बहिणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात की राज्य सरकारनं ज्या योजना महिलांच्यासाठी जाहीर केलेल्या आहेत, जे 65 वर्षावरील महिलांना मोफत ST ची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे हे कॉपी पेस्ट करण्याचा प्रकार आहे आणि इतके वर्ष जर काय सत्ता हातात होती ती KMT यांना सुधारता आलेले नाही. मग आता इथून पुढे काय मोफत देणार आणि काय करणार हे सगळं म्हणजे हवेतल्या गोष्टी आहेत. हे करण्यासारखं नाही. आम्ही इथं आज जे बोलतोय त्याच्या आधी करून दाखवलेला आहे. खंडपीठाचा विषय इतके दिवस रेंगाळला होता. रंकाळ्याचा विकास बसतो. आता रस्त्यावर ते बोलवत होते, आता रस्त्यावर बोलायचं बंद झालं. कारण रस्ते करायला सुरुवात आणि दर्जेदार रस्ते करायला सुरुवात झालेली आहे. ही विकासाची गती आहे म्हणूनच महायुती आहे. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.